नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। मनपा प्रशासनाचे नगरवासियांच्या आरोग्यावर दुर्लक्ष, महापालिकेने राबविलेल्या उपाययोजना ठरत आहे कुचकामी, मनपा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नागरिक उचलत आहे प्रश्नचिन्ह। हिंदी महासंघाद्वारे एक शाम शहीदों के नाम कार्यक्रमाचे आयोजन, देशाकरिता झटणाऱ्या वीर शहीदांना देण्यात येणार श्रद्धांजली, या कवी संमेलनासोबत करण्यात येणार रक्तदान शिबिराचे आयोजन। आरक्षणाच्या मागणीकरिता धनगर समाज बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन, धनगर समाजाने अनुसूचित जमातीच्या सवलतीची केली मागणी, रस्त्यावर उतरून करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। संविधानाचे प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, प्रहार संघटनेने दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन, सोशल मीडियावर संविधान दहनाचे चित्रीकरण प्रसारित। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे व मेंढपाळांना मेंढ्या चारण्याकरिता चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे व इतर मागण्यांकरिता धनगर समाज बांधवांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 13 ऑगस्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी। या तिथीचे औचित्य साधून धनगर समाजाच्या वतीने रस्ते व महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलनाच्या स्वरूपात या तिथीला साजरे करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातही हा धनगर समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला असून अमरावतीमध्ये नॅशनल हायवे क्रमांक 6 वर 13 ऑगस्टच्या दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाकरिता सकाळी अमरावती जिल्ह्यातील सर्व धनगर बांधव एकत्र आले होते। यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात सर्व धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली। समाजाच्या वतीने केवळ रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले असल्याने आंदोलनाचा कुठलाही परिणाम शहरात दिसून आला नाही। या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळेस कुठलीही हिंसा होऊ नये याकरिता रहाटगाव टी पॉइंट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त बघावयास मिळाला। या आंदोलनाची दखल न घेतल्यास धनगर समाजाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज संघटक संतोष महात्मे यांनी दिला आहे। कशा करता आपण हे आंदोलन केलेलं आहे? मागणीचं असं आहे की धनगर समाज आरक्षणाच्या संदर्भात सतत गेलेल्या जवळपास 4 वर्षापासून ते 5 वर्षापासून धनगर समाज संघर्ष समिती, जे खासदार डॉक्टर विकास महात्मे हे त्याचे संस्थापक आहे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही संपूर्ण जवळपास राज्यभरात आम्ही पूर्ण आंदोलनं करून ती मागणी आम्ही राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आणि होऊ घातलेल्या 4 वर्षाच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासित केले होते, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी 4 वर्ष होऊन सुद्धा झालेली नाही। आणि आमच्या त्याचबरोबर बाकी इतरही मागण्या आहेत। आमच्या धनगर समाजाला जे मेंढपाळ जे आहे ते
जंगलामध्ये राहतात, कुटुंबासह राहतात आणि त्यांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचे ते मावळे होते, रस्ता दाखवण्याचं काम ते करत होते. त्यांचासुद्धा जो हक्क आहे तो राज्य शासन जे आहे हिसकून घेण्याचा प्रयत्न करते, त्यांनासुद्धा जंगलाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्नाला आणखी मार्केटिंग मिळावं या दृष्टिकोनातून काही दिवसाच्या आधी जसं त्यांच्या मेंढ्या ज्या आहेत परदेशामध्ये निर्यात होण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय झाला होता आणि त्याचा शुभारंभाची अंतिम वेळसुद्धा आली होती. ते मूठभर लोकांनी हाणून पाडली. त्याच्यावर सुद्धा सरकारने एकदम झुकतं म्हणजे बळी पडलं त्यांच्या मागणीला आणि आमचा जो निर्यातीचा जो विषय होता तो त्यांनी रद्द केला. त्याच निषेधार्थ सगळं आमचं आजचं रस्ता रोको आंदोलन होतं आणि आमच्या ज्या की मागण्या आहेत त्या मागण्यांना अनुसरून ज्या की गोष्टी आहेत त्या जर आजच्या चक्काजामच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून सरकार जर गंभीर नसेल तर यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्याचं आज आवाहन केलेलं आहे. नगरसेवकांच्या नावाने नारेबाजी करत मनपा आयुक्त संजय निपाने यांना निवेदन दिले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळाला. आमच्या नगरसेवक जे निवडून आलेले आहेत चारी, ते आम्हाला 2 नगरसेवकाचं नाव माहिती आहे पण 2 नगरसेवकाचं नाव माहिती नाही. पण ते कसं ज्या वक्ती ते महिना 15 दिवसातून नालीच्या स्वच्छता काढायला येतात पण बरोबर काढत नाही. त्यानं 2 वेळा 3 वेळा मी बोललो पण परत माझ्या अंगावरती आलेले आहेत. त्याने इतकं पण म्हणलं का तुम्हाला जे करायचं आहे तर सोनीजवळ जा आणि सोनीजवळ तुम्ही तुमचे शब्द मांडा. पण आम्ही सोनीपर्यंत जाऊ शकलो नाही कारण की आम्हाला मेहनत मजुरी करावी लागते साहेब. भागातून आहे तुम्ही? आम्ही अंबापेठ 13 तर ह्यामध्ये पुरा प्रभाव झालेला आहे. पण त्यामुळे आम्ही कोणाला असं बोलू शकत नाही. पण एवढं माहिती आहे की सोनी आमच्या इकडे आमच्या वार्डामध्ये नाईकनगर वसंतराव नाईकनगर मध्ये नगरसेवक पाठवत असते सोनी म्हणून आम्हाला एवढं माहिती आहे. आमच्या निध्या पण आलेल्या आहे, आमच्या सबसिड्या पण आलेल्या आहे. गरिबाच्या नावाने येतात आणि नगरसेवक आपलं स्वतःचं भलं करून घेतात. मग तोपर्यंत आम्ही गरीब लोक असे मांगरान चुपचाप राहावं. मला एवढं सांगा, नाल्या सुद्धा काढत नाही, नाल्यातले किडे नाल्यातच राहतात, नालीतला कचरा नालीतच राहतात. असं बोललं तर मग पैसे देतात नगरसेवकाला जा तिथं जाऊन बोला. नगरसेवकाला कशासाठी जा? आम्ही आमची मेहनत मजुरी टाकून सगळ्या नगरसेवकाला निवडून देतो. का निवडून देतो? की आमची स्वच्छता झाली पाहिजे, आमच्या झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे, त्यामुळे आम्ही नगरसेवकाला निवडून देतो. का देतो? की आमची कोणाजवळ गेले नाही पाहिजे. आमचा नगरसेवक आम्हाला स्वतःहून पाहिजे. हर्षा मॅडमनं काय केलं? स्वतः मी मेहनत मजुरी करून हर्षा मॅडमची मेहनत खूप सारी केली पण तिनं पण आजपर्यंत येऊन पाहिलं नाही की दसरा मैदान नाईक नगरचे कसे आहेत, कसे वागून राहिले, कसे राहून राहिले. हर्षा ताई येऊन नाही, सोनी पण येऊन नाही. 2 नगरसेवकाला मी ओळखत नाही, त्यांना 2 नगरसेवकाचं नाव माहिती नाही. 9 ऑगस्ट रोजी देशाच्या राजधानीत जंतर मंतर दिल्ली येथे स्वतःला स्वर्ण जातीचे समजणाऱ्या समाजकंटकांनी संविधानाची प्रत जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर सदर घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. ज्यामुळे भारताचे संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल हॉनर ॲक्ट 1971 तसेच प्रिव्हेन्शन SC/ST अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट या कायद्याअंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी याकरिता प्रहार संघटनेमार्फत लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रपतींना देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी निलेश ठाकूर, नितीन मोहोड, राजू मोरे, अविनाश गवईसह प्रहार संघटनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नंतर दिल्ली येथे ज्या समाजकंटकांनी या संविधानाची जाळपोळ केली अशा समाजकंटकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरून त्यांच्या नियमानुसार त्यांना जे काही जास्तीत जास्त कडक शिक्षा होईपर्यंत आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने या अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावी आंदोलन ठेवणार आहोत. आज या ठिकाणी संविधानाच्या सन्मानार्थ आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोटरसायकल रॅली काढली. अशा या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी व त्यांना शिक्षा द्यावी या हेतूने आम्ही सर्व बहुजनवादी या मनुवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्हाला या शासनाचा सुद्धा धिक्कार करायचा आहे की अशा या शासनात असे मनुवादी लोक, असे कट्टरवादी लोक, संविधानाचा जर अपमान होत असेल तर या देशातील लोकशाहीचा अपमान आहे आणि लोकशाहीचा अपमान आम्ही पचवून घेणार नाही. आम्ही या अशा अपमानाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय राहू नये. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट,
ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिझीलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। देशाकरिता झटणाऱ्या वीर शहीदांना श्रद्धांजली देण्याकरिता 14 ऑगस्टला स्थानिक हिंदी महासंघाद्वारे एक शाम शहीदों के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी व माजी पूर्वसैनिक असलेले कर्नल डॉक्टर VP सिंग हे आपल्या मधुरवाणीने भारतासाठी लढणाऱ्या शहीदांना श्रद्धासुमन अर्पित करणार आहे। यासोबतच संगीत, वीररस व काव्यधारा यांच्या मिश्रणातून या कार्यक्रमामध्ये ओडिशाचे सुप्रसिद्ध गायक व कंठशिल्पी देबाशिष महापात्रा यांच्या सुमधुर गीतांमधून देशभक्तीचा रंग चढणार। या माध्यमातून ओडिशाच्या सुप्रसिद्ध गायिका सुश्री लोपिता होता हे त्यांना सहकार्य करतील। सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेला या कार्यक्रमाला सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे। एक शाम शहीदों के नाम कार्यक्रमाला शहरातील अनेक सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांची सोबत मिळाली असून अमरावती सिटी क्लब, जिल्हा रक्तदान समिती, नेत्रदान समिती, अमरावती पीस फोरम सह अन्य संघटना सहभागी आहेत। ह्या कार्यक्रमाला विशेषतः म्हणजे युवा तरुणांना व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले आहे, ज्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीमध्ये देशभक्ती व देशप्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे। या कार्यक्रमात वीर शहीदांच्या पत्नींचा सत्कार करण्यात येणार आहे। यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदी महासंघाद्वारे पत्रकार परिषदेत देण्यात आली। संघ की तरफ से पिछले कई वर्षों के अनुसार इस साल भी 15 अगस्त की पूर्व संध्या पर एक कार्यक्रम आयोजित किया जा रहा है, एक शाम शहीदों के नाम। इसमें कर्नल डॉक्टर VP सिंह साहब पधार रहे हैं और एक अनूठा कार्यक्रम कवि और गायन का ये कार्यक्रम सांस्कृतिक भवन में होने जा रहा है 14 तारीख शाम 7 बजे से। अमरावती शहर वासियों से हिंदी महासंघ की तरफ से विशेष आमंत्रण दिया जा रहा है कि एक शाम शहीदों के नाम, इस कार्यक्रम में सब लोग आकर इस कार्यक्रम को यशस्वी बनाएं और शहीदों के प्रति अपनी संवेदनाएं व्यक्त करें। इस कार्यक्रम में बाकी भी कार्यक्रम जुड़े हैं। शहीदों जो वीर जवान हैं उनको राखी भेजने का कार्यक्रम है, ब्लड डोनेशन का कार्यक्रम है, बाकी कई कार्यक्रम इससे जुड़े हैं। 1 लाख रुपए की निधि जो सिटी क्लब की तरफ से दी जा रही है वो राष्ट्रीय सैनिक सहायता कोष में भेजी जाएगी। कर्नल VP सिंह साहब को ये राशि सपुर्द की जाएगी और हिंदी महासंघ अमरावती शहर में पिछले कई कार्यक्रम जो हुए उसका भी यशस्वी रहे, आप सब लोगों का सहयोग मिला। इसी तरह इस कार्यक्रम में भी आप सब लोगों का सहयोग मिले, इसी अपेक्षा के साथ। झेनिथ युवक मंडळातर्फे 11 ऑगस्टच्या संध्याकाळी सांस्कृतिक भवन येथे अक्षय मुजरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। ह्या कार्यक्रमाला बघायला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते। शास्त्रीय कलेवर आधारित असलेल्या मुजऱ्याने ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू राजेश जयपूरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, सिनेट सदस्य प्रफुल्ल गवई, माजी महापौर मिलिंद चिमोटे, झेनिथ मंडळचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कुणाल इंगळे, नृत्य कलाकार रमेश बोंडेसह अन्य उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व भगवान नटराजाच्या पूजनाने करण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटक दिनेश सूर्यवंशी म्हणाले की झेनिथ युवक मंडळाने राबविलेल्या उपक्रमांद्वारे सर्वच जुने कलाकार एकमेकांसोबत आजही जुळलेले आहेत। झेनिथमध्ये नेहमीच चांगले कार्यक्रम घेतले जातात। झेनिथची प्रतिमा ही मातीची असून लवकरच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे।
अक्षय मुजराच्या सुरुवातीतच भारताचा इतिहास, सभ्यता व संस्कृती दाखवण्यात आली आहे. मंचावर कोरिओग्राफर प्रकाश मेश्राम द्वारा शास्त्रीय कलेवर आधारित असलेले नृत्य प्रस्तुत करण्यात आले असून मुगले आजम चित्रपटातील जब प्यार किया तो डरना क्या, खिलौना चित्रपटातील अगर दिलबर की रुसवाई मंजूर हो जाए, कहो जी तुम क्या खरीदोगे, सलामे इश्क मेरी जा, इन आंखों के मस्ती के अशा अनेक चित्रपटातील गाण्यांवर कलाकारांनी आपला ताल जमवला. सर्व कलाकारांची ही वेशभूषा आकर्षक होती. मंचावर प्रस्तुत केलेल्या कलाकारांच्या या मुजऱ्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मुजऱ्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात वाहवाही दिली. या कार्यक्रमाचे संचालन दिग्दर्शक विशाल तराळ, प्रस्तावना डॉक्टर कुणाल इंगरे व आभार प्रदर्शन मिथिल करंबे ने केले. विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।
जंतर मंतर दिल्ली येथे काही समाजकंटकांनी संविधान जाळल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया फेसबुकवर लोड केला। त्या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात पडले आहे। सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। तसेच या देशद्रोहाचा गुन्हा आहे म्हणून या घटनेचा निषेध करीत समतेचे निळेवादळ या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अशांत वानखेडे यांनी मलकापूर पोलिसात त्या गुन्हेगारांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे यांनी तक्रार दाखल करून घेतली आहे व चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येईल असे यावेळी आश्वासित करण्यात आले। घटनेतील 9 आरोपी विरोधात तात्काळ गंभीर गुन्हे दाखल करून कडक शिक्षा करा अशी मागणी अशांत वानखेडे यांनी केली। संविधान जाळल्याप्रकरणी मलकापूर येथील विश्रामगृहावर संघटनेची बैठक घेण्यात आली। यावेळी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला गेला। बैठकीला विविध संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। गुन्हेगारांना तात्काळ अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला। भक्तीच्या मार्गाला मर्यादा नसतात। या मार्गावर मनुष्य असो की प्राणी असो सर्वच या भक्तीच्या रंगात रंगून जातात। याचं एक उदाहरण म्हणजे पांढऱ्या रंगाचा भारदस्त दिसणारा श्वान। हा मुक्काम दर मुक्काम पंढरपूर पासूनच वारकऱ्यांच्या सोबत आहे। याचा लळा वारकऱ्यांना लागलाय। चालून चालून या श्वानाचे नखेही झडून गेले आहेत पण त्याला काही फरक पडलेला नसून वाटेत चालताना वारकरी जेव्हा थोडा वेळ विसावतात तेव्हाच हा श्वान त्यांच्यासोबत विसावतो आणि मग पुन्हा वारकरी सोबतच पुढच्या प्रवासाला चालायला लागतो। नावा जिल्हा जालनापासून पालखीसोबत असलेले वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल गणेश वैद्य यांना या श्वानाचा लळा लागलाय। त्यांनी वारकऱ्यांना याबाबत विचारले असता हा पंढरपूर येथून सोबत आहे असे त्यांनी सांगितले। वारकरी देखील या श्वानाची काळजी घेतात, त्याचे पाय चेपून देतात। तो ह्या पालखीचा अविभाज्य घटक बनला आहे। भक्तीच्या मार्गात हा श्वान आता निघाला आहे शेगाव येथील श्रींच्या दर्शनाला। बुलढाणा येथून आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत। श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार 5वा महिना असतो। श्रावण महिन्याला सर्व व्रतसणांचा राजा असे संबोधले जाते। या महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले जाते। या श्रावण मासाच्या पावन पर्वावर 9 ऑगस्ट रोजी बाबा अमरनाथ बर्फानीच्या रूपात सक्रेश्वर महादेव मंदिर सक्करसात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी बाबा बर्फानीच्या दर्शनाकरिता गर्दी केली होती। यावेळी भाविकांनी भजनाचा व बाबाच्या जयकारांचा आनंद घेतला। बाबा बर्फानीच्या दर्शनाकरिता दूरदूरून भक्तगण येत असतात। यावेळी ते भक्तीच्या रंगात रंगून जातात। श्रावण मासाच्या या पावन पर्वावर बाबा बर्फानीच्या दर्शनाकरिता लाखो भाविकांची गर्दी उसळली होती। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एका 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे। गेल्या महिन्यात या चिमुकलीसोबत गावातीलच नराधम मोहन वडोदे याने लैंगिक दुष्कर्म केले असल्याचं समोर आलं आहे। तेव्हापासूनच पीडित चिमुकलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता। अनेकदा तिला रुग्णालयातही उपचारार्थ नेण्यात आलं होतं, मात्र त्या उपचाराला काही फारसा फरक होत नसल्याने डॉक्टरांकडे या चिमुकलीने आपली आपबीती कथन केली। हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला आणि तात्काळ तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। या संपूर्ण गंभीर घटनेने मुलीचे कुटुंबीय चांगलेच हादरले आहे। त्यांनी मोहन वाळोदे या नराधमाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली। पोटात ते का म्हणजे 20-25 दिवसापासून आजारी आहे। पोटाचा त्रास आहे, तिला उलट्या होतात
हातपाय दुखतात, सूची जागा दुखते म्हणते. आता काल तिने आम्हाला सांगितलं की व असं असं झालं म्हणून मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि सांगितलं की हे असं असं सांगून राहिली. तर आमची एकच मागणी आहे बुवा की त्याला म्हणजे अशी हे करा आणि कठोरातली कठोर शिक्षा त्याला द्या, अशी माझी एकच मागणी आहे. फक्त ते पोरीले म्हणजे हे केलं तर तिला एवढा त्रास होऊन राहिला की लगे ते आम्हाला पावलं जात नाही, एवढी हे होते. तिचं पोट दुखते, रात्री झोपत नाही, डोकं दुखते, हातपाय दुखतात. बस त्या एकच मागणी आहे की त्याला अशी शिक्षा द्या की सगळ्यात वरची शिक्षा झाली पाहिजे. त्याला पुरा असं विचार आला नाही पाहिजे त्याच्या मनात की लगे असं करा म्हणून कोण्या मुलीला. पोलिसांनीही क्षणाचा विलंब न करता मुलीच्या जबाबावरून ह्या नराधमाविरुद्ध बलात्काराचा तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोस्ट हिवरखेड अंतर्गत हिवरखेड येथे मागच्या महिन्यामध्ये 17 तारखेला एका साधारणतः 9 ते 10 वर्षा मुलीला तिच्या शेजारी राहणारा तिचा मामा म्हणून समजणारा याने लैंगिक कुकर्म केले. आज पोस्टला सदर मुलीचे आईवडील आल्याने तक्रार दाखल केलेली आहे. आरोपीला ताब्यात घेतलेले असून पोक्सो 378-77 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे. खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत. आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा. मनपा प्रशासनाचे नगरवासियांच्या आरोग्यावर दुर्लक्ष, महापालिकेने राबविलेल्या उपाययोजना ठरत आहे कुचकामी, मनपा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नागरिक उचलत आहे प्रश्नचिन्ह. हिंदी महासंघाद्वारे एक शाम शहीदों के नाम कार्यक्रमाचे आयोजन, देशाकरिता झटणाऱ्या वीर शहीदांना देण्यात येणार श्रद्धांजली. या कवी संमेलनासोबत करण्यात येणार रक्तदान शिबिराचे आयोजन. आरक्षणाच्या मागणीकरिता धनगर समाज बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन, धनगर समाजाने अनुसूचित जमातीच्या सवलतीची केली मागणी, रस्त्यावर उतरून करण्यात आले रास्ता रोको आंदोलन. संविधानाचे प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, प्रहार संघटनेने दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन, सोशल मीडियावर संविधान दहनाचे चित्रीकरण प्रसारित. इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची. विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.